नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, काल आम्ही रात्री आलो तिकडे दिव्यागारमध्ये बाईक रोड ट्रिप प्लॅन केली होती मित्रांसोबत. सो काल पुण्यावरनं तामिनी घाट वगैरे क्रॉस करून काल आम्ही रात्री दिव्यागर बीचवर आलो. सो आता मी सकाळ झाली आणि सकाळचे ऑलमोस्ट झाले बघा 8:30. तर आता आम्ही निघालो बीचकडे. तर ऑलमोस्ट आता बीच आलेच. तर मी तुम्हाला आता बीच वगैरे फिरवतो माझ्यासोबत. तो रात्री आल्यापासून म्हणजे तामिनी घाट वगैरे इतकं व्ह्यू भारी आहे. मला शूट करता नाही आलं कारण की माझ्याकडे गोप्रो वगैरे असं काही नाही आहे आणि मी एकटा असल्यामुळे काय असं जास्त काही शूट केलं नाही मी. सो आता इकडे दिवेगारवर आल्याच्या नंतर मला विचार आला की थोडं ब्लॉग वगैरे शूट करूया. आता बीचवर ऑलमोस्ट आलो आहेच आम्ही. तुम्हाला बीचचा व्ह्यू एक दाखवतो बघा. तो इथे रात्री आल्याच्या नंतर कारण की आता वीकेंड आहे एकतर आणि वीकेंडला थोडं रूम वगैरे भेटणं थोडं खूप मुश्किल आहे कारण की फुल पॅक आहे. एक तर क्रिसमस चालू आहे, इयर एंड आहे आणि हे सगळं असल्यामुळं सगळं पॅक आहे. तर आम्हाला रूम वगैरे शोधण्यामध्ये जवळपास 2 तास तर गेलेच. हे सगळं झाल्याच्या नंतर रूम वगैरे भेटली, जेवण वगैरे केलं, व्हेज थाळी खाल्ली. त्यानंतर आता रात्री थोडं आराम वगैरे करून सकाळी आलोत आम्ही बीचवर. तर हे माझा मित्र आहे वैभव. तर बीचवर आता आम्ही सगळं एक्सप्लोअर करू, ॲडव्हेंचर्स करू हे सगळं. तर आता आम्ही आलोत बघा बीचवर. तर तुम्हाला थोडं बीचचा व्ह्यू वगैरे बघू शकता तुम्ही माझ्या मागे. तर काही तिथं भरपूर आता वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं चालू आहे इथे. आता काही बघूया, काही एखादी ट्राय करून बघूया. मी तुम्हाला दाखवतो वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे काय काय आहेत बघा. हे जे दिसतंय हे ड्रॅगन सारखं काहीतरी दिसतंय. हे रिंग आहे समथिंग. इकडे ही बाईक आहे, याच्यावर तुम्ही फिरू शकता. तुम्हाला मी इथे दाखवतो. इथं प्री वेडिंग शूट वगैरे करायला पण लोक येतात बघा. मी आता हे बघा इथे दिसू शकते तुम्हाला की प्री वेडिंग शूट वगैरे चालू आहे. तर बरंच काही म्हणजे इथे लोक प्री वेडिंग शूट किंवा पोस्ट वेडिंग शूट वगैरे करायला पण येतात. तो इथे सगळं हे बघा हे दिसते. इकडे ॲक्टिव्हिटीज, हे घोड्यावर बसून पण तुम्ही जाऊ शकता. Dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight.
मित्रांनो, तर आता आम्ही दिवेघर बीच सगळं एक्सप्लोर केलं, सगळे काही ॲक्टिव्हिटीज काही ट्राय नाही केल्या सध्या तर आम्ही. सो आता इथनं आम्ही आता निघतो रूमकडे, फ्रेश वगैरे होऊन आम्हाला आता पुढे जायचे श्रीवर्धनकडे. आरेवारे बीच म्हणून आहे, हरेश्वरे, तिकडे पण निघायचे. सो आता काही नाश्ता वगैरे करून आम्ही आता इथून निघतोच. सर आता एकदा बीच वगैरे एकदा बघून घ्या तुम्ही. आता इकडनं आम्ही निघतोच आता. चला तर भेटूया तुम्हाला आता पुढच्या स्पॉटला. तर मित्रांनो, हे बघा हे रूप मंदिर आहे इथे कोकणातलं, तर दिवेघरच्या एक्झॅक्ट बीचच्या मागे. तर मी तुम्हाला दाखवतो बघा. तर खूप असं भारी मंदिर आहे. तर याचे काही व्हिडिओज मी ॲड करतो, काही शूट केलेले आहेत, तर आपल्या ब्लॉगमध्ये याचे काही व्हिडिओज ॲड करतो. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, आम्ही आता रेडी झालोय बघा. आता सगळं आंघोळ वगैरे एकदम फ्रेश रेडी झालोय आणि आता आम्ही निघालोत बघा समोर इकडे श्रीवर्धन आरावी बीचकडे. आणि नाश्ता वगैरे अजून तर काही केला नाही. आता ऑलमोस्ट झालेत किती वाजलेत रे? किती वाजले? आता ऑलमोस्ट 10:30 वाजलेत आणि एकदम सनी डे आज, एकदम छान छान एकदम झालं. हे बघा, हे मुलं सगळे रेडी वगैरे झालेत. तर आता गाड्या वगैरे इकडं आम्ही पार्क केल्यात या कारच्या पलीकडं. आणि आता निघूयात. समोर कुठे नाश्त्याच्या वगैरे काही नियोजन असेल तर तिथे नाश्ता वगैरे करून कंटिन्यू राईड चालू करूया. हे बघा, हे गाड्या वगैरे इकडे पार्क केल्यात. सो चला भेटूया तुम्हाला पुढच्या स्पॉटला. मित्रांनो, इथं आम्हाला स्टे ही रूम होती बघा आमची. सो इथे आम्ही राहिलो आणि व्ह्यू पण इकडे खूप भारी आहे. जर तुम्ही पाहिला असं इकडे व्ह्यू एकदम कोकोनट ट्रीज वगैरे सगळीकडे आणि असा एकदम छान व्ह्यू आहे म्हणजे. आणि याच्या बॅक साईडला बीच आहे. सो आता बीच तर पाहिलं, एक्सप्लोर केलं आहे. आता आम्ही जाणार इथं सुवर्ण गणेश मंदिर म्हणून याच्या इकडे टेम्पल आहे. सो तिकडे जाऊ, तिकडचे व्हिडिओज वगैरे ॲड करू. तर मित्रांनो, हे दिवेघरमधलं सुवर्ण गणेश मंदिर म्हणून आहे. तुम्हाला दाखवतो तुम्ही, हे बघा. आणि इकडे याची पार्किंग आहे. गाडी वगैरे पार्क करून बघू आतमध्ये मंदिराचं कसं मोबाईल वगैरे अलाव करते नाही करते बघू आपण ते. आणि टाकतो वगैरे. मित्रांनो, आपण मोबाईल काही अलाव केला नाही, तर जास्त काय आतमध्ये शूट वगैरे काही करता आलं नाही. चलो ठीक आहे, मग एवढंच बघून घ्या आता तुम्ही. गाईस, तर बघा, हे आहे आरावीचा रोड. हा इकडे जाते आरावी. आणि हे पूर्ण कोस्टल रोड आहे बघा. इकडे फुल एकदम बीच वगैरे, समुद्र आहे पूर्ण. आणि हा एकदम बीच. तर आत्ता काय झालं माहिती आहे का, हा हेल्मेट बघा माझं गाडीवरनं पडलं आणि हा काच ब्रेक झाला एकदम. आता फुल डॅमेज झालं, म्हणजे आता काही यूजफुल हे बदलायला लागेल आता. तर ठीक आहे, आता करू ॲडजस्ट काहीतरी. तर हे फोटो वगैरे काढतायत. तर आणि पाठीमागे बघू शकता माझ्या फुल एकदम बीच आहे. इकडे डोंगर, गाडी वगैरे इकडे आपली. मित्रांनो, आम्ही हरिहरेश्वरमध्ये पोचलो आहेत. तर आता गाड्या वगैरे इकडे पार्क केली. गाडी पार्क करून आता आम्ही निघालोत बघा
टेम्पलकडे. तर हे टेम्पलकडे जाणारा रोड आहे आणि इकडच्या साईडला पाठीमागे बीच आहे बघा. तर आता जाऊयात आपण टेम्पलकडे. हे बघा हे सीन कसं आहे, एकदम खतरनाक आहे. तर ऑलमोस्ट आता 12 वाजलेले आहेत. दुपारचं खूप ऊन वगैरे पण पडलंय आणि मज्जा आहे. म्हणजे तुम्ही एकदा तरी इकडे यायला पाहिजे. असं ह्या डिसेंबर एकतर थंडीचे दिवस आहेत, यायला पाहिजे तुम्ही बघायला. हे बघा मंदिर आहे हरिहरेश्वरचं. मित्रांनो इथं हरिहरेश्वरच्या मंदिराच्या इथं म्हणजे आज वीकेंड असल्यामुळं भरपूर लाईन आहे, बघू शकता. कारण की लाईन क्रॉस करून असं इथे मंदिर आहे, मंदिरात इथे जायचं आहे. सो ऑलमोस्ट ते बोलले की 2 तास तरी लागतील. तर आता आपण बघूया. आणि आतमध्ये माहीत नाही मोबाईल वगैरे कसं व्हिडिओज वगैरे काढू देत आहेत नाही काढू देत आहेत. तर बघूया आता. लाईन वगैरे आहे ते इथनं अशी 2-3 वेळा घालून इथं ह्या मंदिरात जायचं आहे आपल्याला. मित्रांनो दर्शन वगैरे करून आलोत आम्ही. आता निघतो पुढच्या प्रवासाला. आतमध्ये काय मोबाईल मी काय शूट केलं नाही, कारण की मोबाईल रिस्ट्रिक्टेड होता. तेच आता हे बघा हे 2 जण मित्र चालताय. हे सगळे काही घ्यायचं असेल तुम्हाला, पेढा वगैरे हे बघू शकता. पेढा मित्रांनो तुम्ही कोकणात यायला पाहिजे फिरायला. कसं आहे म्हणजे इकडचं सगळं तुम्ही, कारण की एन्व्हायरमेंट इकडचं खूप भारी असं थंड वगैरे, आणि बीचेस वगैरे करायला तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटेल. भरपूर बीचेस वगैरे. आणि तेच बाकी इकडचं फूड म्हणा किंवा बाकी गोष्टी सगळं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आता टेम्पलच्या बाहेर निघालोय. तुम्हाला बीच साईडला मी घेऊन जातो बघा. बीच दाखवतो हरिहरेश्वरचं. हरिहरेश्वरचं कसं एकदम असं कॉर्नर आहे. तुम्ही जर मॅपवर पाहिलं तर असं कॉर्नर सारखं दिसेल. आता इकडे बघा बीच आहे एक्झॅक्ट मंदिराच्या शेजारी. हे बघू शकता मित्रांनो बीच वगैरे. तर हे आहे बघा हरिहरेश्वरचं बीच. इथं नेट पण आहे क्रिकेटची प्रॅक्टिस करायला, लहान मुलांना खेळायला. हे बघा हा पण त्याचा ब्लॉग काढतोय. हा सपोज असं वॉकिंग एरिया आहे. म्हणजे तुम्ही असं वॉक करत करत बीचचं असं साईडनं एक्सप्लोअर करू शकता हे जे. आणि मंदिर इकडेच आहे बघा. आपण इकडनं चालू होतो. सो इकडेच मंदिर आहे. हे एकदम कोस्टल साईड आहे. सो ह्या बीचवर दिवेघरच्या कंपॅरिझनमध्ये काही वॉटर ॲक्टिव्हिटीज अशा थोड्या कमी दिसत आहेत मला. कारण की दिवेघरला मेन म्हणजे लोक जास्त तिकडेच येतात, तर इकडे जास्त काही दिसत नाही असं एक वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे. कारण की गाईज हे बघा आम्ही आलो एकदम इथे दगडांवर. तर तुम्हाला हे बघू शकता तुम्ही. बघ रे. ओके हे इकडे जरा चक्कर मारू. अरे इकडे
तर मित्रांनो आम्ही आता जेवायसाठी थांबलेलो आहे. तर मी घेतली बघा चिकन थाळी, तर बघू शकता. या दोघांनी घेतली कुठली? सुरमई थाळी, सुरमई फ्राय, रस्सा, कोळंबी रस्सा. तर आम्ही दोघांनी घेतली चिकन थाळी. तर आता इथून आम्हाला जायचं ऑलमोस्ट आता 140 किलोमीटर बाकी आहे पुणे. इथून आता आम्ही जेवण वगैरे करून आता तामिनी घाटच्या मार्गाने पुणेला जाणार आहोत. चला तर भेटूया तुम्हाला.